Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता. अद्यापही अधिकारांचं वाटप न झाल्यानं महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली. अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाही, सूत्रांची माहिती. जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार. कुणाल बंडू पवार असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव. जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. आमदार रोहित पवारांची ट्विट करत टीका. तर जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची रोहित पवारांची माहिती. महाराष्ट्र एटीएसची ठाण्यातील पडघा येथे साकीब नाचनच्या घरावर छापेमारी. साकीबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये अटक. एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई. आम्हाला कुणी आडवा गेल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही. रायगडमधील कार्यक्रमातून भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा. तर खांद्यावर रुमाल टाकणारा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. गोगावलेंचा तटकरेंना टोला. रायगडच्या महाडमध्ये मंत्री भरत गोगावलेंकडून नॅपकिन फिरवत सुनील तटकरेंना प्रत्युत्तर. काही दिवसांपूर्वी नॅपकिनची नक्कल करत सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंची खिल्ली उडवली होती. घाम पुसायला नॅपकिन महत्वाचा, नाहीतर अवघड झालं असतं. गोगावलेंची इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणत पालकमंत्री पदासाठी प्रवीण दरेकरांकडून शुभेच्छा. सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू. पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा, आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनाच मिळायला हवं. भरत गोगावलेंशिवाय दुसरा पालकमंत्री आम्ही स्वीकारणार नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली. लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेतही हाकेंनी तोडपाणी केल्याचा मिटकरींचा आरोप. ऑडिओ क्लिप ट्विट करत आरोप. अमोल मिटकरी चिल्लर माणूस, त्याच्यावर उत्तर देणार नाही. लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. सत्तेत जाण्यासाठी दादांनी काय तोडपाणी केली हे सांगायचं का? विमानातून कशा कशाचे पार्सल गेले हे आम्ही सांगू का? हाकेंचा हल्लाबोल. ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्याचा आणखी एक कारनामा. हाकेची पात्रता नसताना राज्य मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पद. मिटकरींचा पुन्हा हाकेंवर निशाणा. माळेगाव साखर कारखान्यासाठी 22 जूनला मतदान. अजित पवार उमेदवारांच्या मुलाखती घेणार. बारामतीच्या कसबा येथील राष्ट्रवादी भवनात मुलाखती होणार. 2017 मधील अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याचं प्रकरण. नितेश राणेसह 32 जणांची निर्दोष मुक्तता. गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही असा अधिकाऱ्याचा जबाब. पुण्यातील कार अपघात प्रकरणातील जखमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा खर्च सरकार उचलणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी अपघात प्रकरणी आरोपी कार चालक आणि मालकाला 14 दिवसांची कोठडी. मद्यधुंद अवस्थेत परवाना नसताना गाडी चालवल्याचा आरोप. कार चालकानं 12 एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं होतं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 5 तासांपासून आरोपी निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणेची एकत्रित चौकशी. मृत्यू प्रकरणात सहभागाबाबत तपास सुरू. मोठे खुलासे होण्याची शक्यता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केला. म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेसीबी जप्त. प्रशांत येळवंडेंची शशांक लता हगवणेनं फसवणूक केली होती. सुनीता जामगडे इन्स्टाग्रामवरून पाकच्या 3 नागरिकांच्या संपर्कात होती. तपासात समोर 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सुनीता सीमा ओलांडून गेल्याची माहिती. 3ही पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट याचा तपास सुरू. सुनीताने एलओसीवर एकटं सोडलेला तिचा मुलगा नागपुरात पोहोचला. सुनीता आणि मुलानं पोलिसांना दिलेल्या माहितीत विरोधाभास असल्याची सूत्रांची माहिती. दोघांच्या वेगवेगळ्या माहितीमुळे सुनीतावर पोलिसांचा संशय बळावला. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला आज ठाणे कोर्टात हजर करणार. रवी वर्मा सध्या ठाणे एटीएसच्या ताब्यात. प्री वेडिंग बंद करा. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजानं जाहीर केली आचारसंहिता. समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळण्याचं आवाहन. गोपीनाथ मुंडेंची 3 जूनला पुण्यतिथी. पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला केंद्र सरकारकडून परवानगी. आता परदेशातून देणगी मिळवणं शक्य होणार. एफसीआरए अंतर्गत परवाना मिळवणारे पहिले राज्य.
आगाऊ आरक्षण करणाऱ्या एसटी प्रवाशांना आता तिकीट दरात 15% सवलत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. जुलैपासून सवलतीची योजना कार्यान्वित होणार. लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी. राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती मागवली. 2,500हून अधिक लाडक्या बहिणींनी सरकारचे 3,58,00,000 खिशात घातल्याचं समोर. जागेच्या वादातून तरुणावर तलवारीनं जीवघेणा हल्ला. कल्याणच्या उंबर्डे येथील धक्कादायक घटना. पोलिसात गुन्हा दाखल. तपास सुरू. स्नॅपचॅटवरील ओळख अल्पवयीन मुलीला महागात पडली. तरुणाकडून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. अँटॉप हिल पोलिसांकडून गुन्हा दाखल. सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सीए परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होणार. 18 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. माहूरचं रेणुका माता मंदिर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासाठी निधीची प्रतीक्षा. दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यासाठी जाहीर झालेल्या निधीची प्रतीक्षाच. राज्यभरात काल 65 नव्या कोरोना बाधितांची नोंद. पुण्यात सर्वाधिक 25 रुग्ण तर मुंबईत 22 रुग्णांची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 3 ते 5 जून दरम्यान ऑनलाईन परीक्षा. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देता येणार. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार. हवाई तलाकडून अतिरिक्त 15 विमानांना उड्डाणास मंजुरी. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट. तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातही पावसाच्या सरी बरसणार. बडतर्फ जवान चंदू चव्हाण विरोधात नाशिक देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल. जवानांमध्ये बंडाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे 5 देशांमधील प्रवासाबाबत तज्ज्ञांचा इशारा. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिकेचा प्रवास पुढे ढकलण्याच्या सूचना. कोलकातामधील इस्कॉनच्या जगन्नाथ यात्रेच्या रथाला आता सुखोई लढाऊ विमानाचे टायर. सध्या रथाला टायर बसवण्याचं काम सुरू. 27 जूनपासून जगन्नाथाची रथयात्रा. क्वालिफायर 2 मध्ये पंजाबचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय. 11 वर्षांनंतर पंजाब आयपीएलच्या फायनलमध्ये. अंतिम सामन्यात उद्या बंगळुरूशी भिडणार. नागपूरला अजूनही मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा. 5 जूनपर्यंत नागपूरसह परिसरात वादळी पावसाची शक्यता. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व असेल, हवामान विभागाची माहिती. नागपूर आयुक्तांनी दिलेली डेडलाईन संपली. खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यांच्या कामासाठी 31 मेची डेडलाईन होती. पालिका आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही रस्त्यावरचे खड्डे तसेच. धुळ्यात 19 लाख किमतीचं बनावट बियाणं जप्त. कृषी खात्याची मोठी कारवाई. गुजरातहून जळगावात जाताना धुळ्यात शिवतीर्थ चौकातून बनावट बियाणं जप्त. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरधाव ट्रकची रिक्षाला धडक. अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार. ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी काढली गर्भपिशवी. बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना. आरोग्य विभागाचा अहवाल. गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा जास्त समावेश. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.